आता आता कसं बरं वाटत असेल नाही. ती जेव्हा व्यवस्थेला शरण जात नव्हती ती जेव्हा व्यवस्थेला शरण जात नव्हती तेव्हा तिला त्रास देणाऱ्यांना मदत कोणाची होती? माझी, तुझी, सरकारी धेंडांची आणि मुख्य म्हणजे या समाजाचीच ना. मग आता का टाहो फोडता? का तिच्या आत्महत्येनं दुःख झाल्याची नाटकं करता? जेव्हा ती बोगस रिपोर्ट करायला तयार नव्हती त्यावेळी तिला छेडणाऱ्या महाभागांना मदत कोणाची होती? संरक्षकच जेव्हा तिला भक्षक वाटत होते ती त्यावेळी कागदावर न्यायाचा टाहो फोडत होती. तेव्हा तिला मदतीचा हात नाकारणारे काय पाकिस्तानी होते का? जेव्हा तुम्ही आम्ही धर्मांधता आणि जात्यांधता जोपासत होतो, जात धर्माच्या नावाखाली आंदोलनाची नौटंकी करत होतो, त्यावेळी ती एकटी लढत होती, भिडत होती, तक्रार अर्ज करतच होती. त्यावेळी तिला न्याय द्यायला का दाढ भरली होती? मग आता ती आपल्याला सोडून गेल्यावर का होतंय दुःख? की हेही नाटकच आहे रोजच्या सारखं भावनिक राजकारणाचं? डॉक्टर असूनही तिच्यावर अन्याय करणाऱ्यांच्या दिमतीला कोणी दिली होती यंत्रणा? पण आता ती शांत झाली नव्हे, तिला शांत व्हायला भाग पाडला आपण. आता बातम्यात ती दिसेल आणखी काही दिवस, मग तिलाही आपण विसरून जाऊ. नव्या आबलेच्या दुःखद बातमीची पुन्हा वाट पाहू. कारण हीच तर आपली रुटीन जिंदगी आहे. महिलांच्या प्रश्नापेक्षा तिचे मतदान जास्त महत्वाचे आहे. आता ती गेली तर करू काही दिवस दुःख, पाहू त्या बातम्या, पोलीस आणि राजकीय बालिश यांना पाठीशी घालू. पुन्हा नव्या अबलेच्या अशाच बातमीची वाट पाहू.